नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. लाडक्या बहिणी, सगळ्या लाडक्या बहिणी, तुम्हाला जसं की माहीतच आहे की आपण ई-KYC बद्दल हे 2 विषय जे आहेत ते महत्त्वाचे आहेत, ते आपण लावून धरलेले आहेत. कोणते 2 विषय आहेत आणि कोणत्या 2 विषयांवर आपण आपल्या चॅनलवर कंटिन्यू व्हिडिओ आणत आहोत आणि ते कशासाठी हा व्हिडिओ आणत आहोत ते पण तुम्हाला सगळं माहीत आहे. लाडक्या बहिणी, जर माझ्या या व्हिडिओला सगळ्यात आधी तुम्ही कोणी नवीन बघत असाल तर मी तुम्हाला पुन्हा एकदा नवीन सांगते की सगळ्या लाडक्या बहिणी बघा, 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी माझ्या अशा आहेत की त्यांची ई-KYCमुळे त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. त्यांची ई-KYC राहिलेली आहे किंवा त्यांची ई-KYC चुकलेली आहे किंवा त्यांनी ई-KYC केलेलीच नाही. परंतु एकूण एक विषय काय झाला की ई-KYC तुमची राहिल्यामुळे तुमचे हप्ते हे बंद झालेले आहेत. तर तुमच्यासाठी आपण आपल्या चॅनलवर हा विषय कोणता की ई-KYC प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी. महाराष्ट्र सरकारने, महिला व बालविकास विभागाने त्यांच्यासाठी आपण विनंती करत आहोत आणि आपण हा विषय लावून धरलेला आहोत. आणखीन एक विषय आहे यासोबतच ई-KYCचा की सोप्या पद्धतीने ई-KYC प्रक्रिया सरकारने सुरू करावी. हे 2 विषय आपल्या चॅनलवर कंटिन्यू आणि लगातार कंटिन्यू आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत आहेत. तर लाडक्या बहिणी बघा, एकदा का ई-KYC प्रक्रिया सुरू झाली ना की मग माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी, त्यांना न्याय मिळेल. त्या ई-KYC करू शकतील आणि ज्या लाडक्या बहिणी माझ्या पात्र होत्या तरीसुद्धा त्यांचे हप्ते बंद झालेले होते, त्या लाडक्या बहिणींना ई-KYC करता येणार आणि पुन्हा त्यांना सर्व हप्ते मिळणार. आणि माझ्या सगळ्या पात्र लाडक्या बहिणी ज्या अपात्र झाल्या होत्या त्या पुन्हा योजनेमध्ये येतील आणि त्यांना पुन्हा सर्व हप्ते सुरू होतील. तर लाडक्या बहिणी, हाच आपला उद्देश आहे, हाच आपला प्रयत्न आहे. लाडक्या बहिणी बघा, आता तुम्हाला पण असं म्हणजे तुम्ही पाहिलं असेल कदाचित सोशल मीडियावर हा विषयाचा व्हिडिओ की महासारथी पोर्टलवर ई-KYC करत आहेत. बऱ्याच ज्या आहेत बहिणी की त्या, मला एका बहिणीची कमेंट आली होती परवा, आता परत आली असेल तर काय मी बघितलं नाही, चेक नाही केलेलं आहे. परंतु खूप बहिणी काय म्हणत आहेत की महासारथी पोर्टलवर ई-KYC केलेली चालेल का. आता महासारथी पोर्टलवर जर तुम्ही ई-KYC केली तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का की सगळ्या लाडक्या बहिणींना तुम्ही जरी महासारथी पोर्टलवर ई-KYC केली तरीसुद्धा तुम्हाला पुन्हा लाडकी बहीण योजनेची ई-KYC सुरू झाल्यावर तुम्हाला पुन्हा ई-KYC करावी लागणारच. तुम्हाला पुन्हा लाडकी बहीण योजनेची ई-KYC करणे बंधनकारक आहे, तरच तुमचे हप्ते सुरू होणार. हे अत्यंत महत्त्वाचं सगळ्यांनी समजून घ्या हं. कारण की सगळ्या ज्या माझ्या बहिणी आहेत ना, तुम्ही करायला काही हरकत नाही आहे, परंतु पुन्हा तुम्हाला करावीच लागणार आहे ई-KYC लाडकी बहीण योजनेची सुरू झाल्यावर. परंतु ही ई-KYC कधी सुरू होणार. आपले प्रयत्न रोज सुरू आहे बघा, रोज आपण व्हिडिओ आणत आहोत, रोज आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ बनवत आहोत, अपलोड करत आहोत. लाडक्या बहिणी, मी तुम्हाला एक सांगू का, बघा काय होतं, कधी कधी 9 मिनटाचा कधी कधी 10 मिनटाचा व्हिडिओ तयार होतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का ताई, माझ्या ऑडियन्सला आणि सगळ्या माझ्या बहिणींना, संपूर्ण माझ्या यूट्यूब फॅमिलीला आणि फेसबुक पेज फॅमिलीला मला एक थोडंसं म्हणजे मला सांगायचं आहे की बघा, जेव्हा तो व्हिडिओ, कोणताही व्हिडिओ 5 मिनटाचा असो की 10 मिनटाचा असो, व्हिडिओ जेव्हा आम्ही बनवतो ना तेव्हा त्याच्या मागे आमची किती मेहनत असते हे आजपर्यंत तुम्हाला कधीही कोणीही सांगितलेलं नसेल. तर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की यामागे भरपूर वेळ जातो आम्हाला, म्हणजे कितीतरी तास, कधीकधी कितीतरी दिवस जातात आमचे, तेव्हा व्हिडिओ आमचा तयार होतो. मग रात्रंदिवस मेहनत करावी लागते
आम्हाला विषय तयार करावा लागतो, त्याच्यावर बोलावं लागतं. मग नंतर व्हिडिओमध्ये स्क्रिप्ट आम्हाला तयार करावं लागतं. नंतर सगळं एडिटिंग करावं लागतं. नंतर एडिट केल्यानंतर संपूर्ण व्हिडिओ तो आमचा तयार होतो आणि मग नंतर व्हिडिओ तयार झाल्यानंतर तो चेक होतो आणि मग नंतर तो व्हिडिओ आम्ही अपलोड करतो. अपलोड केल्यानंतर मग तो तुम्हाला समोर बघायला मिळतो. तुम्ही 10 मिनटाचा फक्त व्हिडिओ बघतात, पण त्या पाठीमागे आमची कितीतरी तासांची, 10 मिनटाची नाही तर कितीतरी तासांची आणि कितीतरी दिवसांची आमची त्याच्यामागे मेहनत लपलेली असते. म्हणजे पडद्यामागे आम्ही काय करतो हे तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही. कारण की तासनतास आणि दिवसेंदिवस आम्हाला मेहनत करावी लागते, तेव्हा आमचा व्हिडिओ तयार होत असतो. त्याच्यासाठी माझ्या सगळ्या फॅमिलीला, यूट्यूब फॅमिलीला, फेसबुक पेज फॅमिलीला, सगळ्यांना, माझे सबस्क्रायबर्स, माझे नवीन बघणारे सगळे माझे ऑडियन्स, सगळ्यांना मला एकच प्रेमपूर्वक विनंती करायची आहे की आपल्याला हा मुद्दा आपण लावून धरलेला आहे ना EKYCचा, तर तुम्ही हा मुद्दा आहे ना, हे व्हिडिओ जे आहेत माझे सगळे, ते सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तुमच्याकडे जेवढे नंबर्स आहे, जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत, व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे, तुमच्याकडे जे काही ग्रुप आहे, आपलं काय असतं ते आणखीन एक कोणतं तरी हे बघा, त्याच्यावर पण तुम्ही ते व्हिडिओ माझे शेअर करू शकतात. सगळीकडे हे व्हिडिओ शेअर करा. म्हणजे कारण की जेणेकरून हा मुद्दा सरकारपर्यंत पोहोचेल आणि एकदा का हा मुद्दा सरकारपर्यंत पोहोचला ना की लवकरात लवकर EKYC प्रक्रिया सुरू होणार आणि मग माझ्या सगळ्या बहिणी EKYC करतील. कारण काय, म्हणजे माझी घाई कशासाठी आहे माहीत आहे का? मी घाई का करते, मी स्पीड म्हणजे असं मी का मागे लागले सारखं की लवकरात लवकर EKYC सुरू व्हावी, ती यासाठी की बघा आता जुलैचा हप्ता तुम्हाला मिळेल का? नाही. कारण की EKYC प्रक्रिया सुरू झालेलीच नाही आहे, तुम्ही EKYC केलीच नाही ना. म्हणून मी घाई का करते, मी दररोज लवकर EKYC प्रक्रिया सुरू करावी सरकारने, मी यासाठी रोज का घाई गडबड करते, रोज का व्हिडिओ आणते की तुमचे अजून यापुढचे हप्ते मिस नको व्हायला, यापुढील येणारे हप्ते तुम्हाला मिळावे. आता जुलैचा हप्ता तर तुमचा गेलेलाच आहे ना, मग निदान ऑगस्टपासून तरी तुम्हाला हप्ते मिळावेत. हे ऑगस्टपासून हप्ते तुम्हाला कधी मिळतील, तर जेव्हा तुम्ही EKYC कराल तेव्हा. तुम्ही EKYC केव्हा करणार? जेव्हा EKYC प्रक्रिया सुरू होणार तेव्हा. EKYC प्रक्रिया सुरू केव्हा होणार? जेव्हा तुम्ही सगळेजणं भरभरून मला सपोर्ट करणार, हा व्हिडिओ व्हायरल करणार, सरकारपर्यंत पोहोचणार, तेव्हा सरकार जागा होणार आणि मग तेव्हा EKYC प्रक्रिया सुरू होणार आणि मग माझ्या लाडक्या बहिणी EKYC करणार आणि मग माझ्या लाडक्या बहिणींना यापुढील येणारे सर्व हप्ते मिळणार आणि सगळ्या पुढील हप्त्यांचा सगळा लाभ माझ्या लाडक्या बहिणींना मिळणार. यासाठीच आपले हे सगळे प्रयत्न सुरू आहे की सरकारला जागं करायचं आहे, सरकारला आपल्याला जागृत करायचं आहे. मुख्यमंत्री साहेब बोलले होते की आपण EKYC विंडो ओपन करायला तयार आहोत जर तुम्हाला EKYC करायची असेल तर. आता लाडक्या बहिणी तुम्ही ठरवा, 60 ते 70 लाख लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ बघितला का? तुम्ही ठरवा की तुम्हाला EKYC प्रक्रिया सुरू करायची आहे का, तुम्हाला करायची आहे का, तुम्हाला हप्ते आहे का, तुम्हाला हप्ते पाहिजे आहे का, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते हवे आहेत का, सर्व लाभ हवे आहेत का, तुम्ही स्वतः ठरवा. तर लाडक्या बहिणी आपण सगळेजण चांगले राहा, आनंदी राहा आणि आपली काळजी घ्या. सो थँक्यू व्हेरी मच.